नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की 80 मार्क तुम्ही एमएसटी सीईटी मध्ये फ्री मध्ये आणू शकतात। कसं काय आणणार, सगळ्या गोष्टींबद्दल मी डिस्कस करणार आहे, पुरावे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, फक्त तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचंय आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव अर्णव पाटील आहे, ज्याला 1500 रुपीचं प्राइस भेटलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही पण असू शकतात, एक लकी सबस्क्रायबरला हे प्राइस डिस्ट्रीब्यूट करतो आम्ही। ठीक आहे, तर नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। अशीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि सबस्क्राइब करायचे पैसे नाही लागत, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय है ना। आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला फ्री मेंटरशिप देतोय। जे आपण विद्यार्थ्याला काही डाऊट असला त्याला मी व्हॉइस मेसेज पाठवतोय, त्याला कॉल करतोय। ठीक आहे, नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। तुमच्या पालकांना जर माझ्याशी बोलायचं असेल ते पण बोलू शकतात। ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी फ्री मध्ये प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यासाठी लोक पैसे घेत आहे युट्यूबवरती। ठीक आहे, त्या गोष्टी मी सगळ्या फ्री मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, नक्कीच जॉईन करा। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आता बोलूया आपण 80 मार्क फ्री कसे आणायचे आणि खरंच पॉसिबल आहे का 80 मार्क फ्री आणणं? खरंच पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो पहिलेच। ठीक आहे, गॅरंटेड 100% 80 मार्क फ्री मध्ये येतील तुमचे। त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही। दॅट इज इनफ टू गेट 99 पर्सेंटाइल। तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे सीईटीच्या पेपरमध्ये येतील, याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, आणि तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला अजून दुसरी कोणतीही गोष्ट करायची गरज नाही। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी सगळेच टीचर तुमचे आयआयटीएनचे लास्ट 10 वर्षापासून सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, बीआयटी, सोमॅटिसी, संगीत, हाडोमल या कॉलेजेसमध्ये आमचे विद्यार्थी जात आहे। ठीक आहे, टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये तुम्ही पण जाणार, याची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरला खूप डिटेलमध्ये शिकवले, जसं की सपोज थर्मोडायनामिक्स आहे, थर्मोडायनामिक्सचे सगळ्यात पहिले सगळे कॉन्सेप्ट शिकवले, त्यानंतर सगळे न्यूमेरिकल शिकवले, त्यानंतर थर्मोडायनामिक्स वरती आजपर्यंत कोणकोणते प्रश्न आले होते आणि त्या प्रश्नांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं असतं ते तुम्हाला शिकवले। कारण प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही 5-10 मिनिटं नाही देऊ शकत बोर्ड सारखं। या सीईटीच्या परीक्षेत तुम्हाला विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, तेच तुम्हाला शिकवतात। आणि मॉक टेस्ट मध्ये पण असेच प्रश्न टाकले जे सीईटी मध्ये तुमचे येतील। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे। ठीक आहे, आता आपण बोलूया फ्री मार्क्स कसं काय येणार। ठीक आहे, त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं स्क्रीनवरती घेऊन जातो, तेव्हा तुम्हाला समजेल। ठीक आहे, बघा, तुमचा 200 मार्काचा पेपर असतो। 200 मार्क आपला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा पण 200चाच असतो आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा पण 200चाच असतो। आता 200 पैकी 200 पाडावे लागतात का तुम्हाला एक टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी? हमखास नाही। ठीक आहे, तुम्हाला 160 तरी मार्क आले तरी तुम्ही एक टॉप लेवल कॉलेजेसमध्ये जातात। ठीक आहे, फक्त 160 आले तरी, कारण 160 वरती 99 पर्सेंटाइल क्लोज होते। ठीक आहे, आणि तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जातात। आता 160चं आपलं टार्गेट ठेवू। 160 ला ना मी 2 याच्यात डिवाइड केलेलं आहे, एक 80 मार्क आणि एक 80 मार्क। ठीक आहे, 2 भागात मी डिवाइड केलं। 80 जे मार्क आहेत ते फ्रीचे आहेत आणि दुसरे जे 80 मार्क आहेत ते तुमच्या मेहनतीचे आहेत। ठीक आहे, मेहनतीचे मार्क कुठून येतील? प्रॉपर क्रॅश कोर्स, प्रॉपर मॉक टेस्ट केल्याने तुमचे मेहनतीचे मार्क येतील। 80 मार्क तुमचे फुकटचे आहेत। ठीक आहे, आता फुकटच्या मार्कांबद्दल पहिले बोलू आपण। या 80 मार्कांना आपण मी ना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स। ठीक आहे, किंवा बायोलॉजी तुम्ही कन्सिडर करू शकता, जे विद्यार्थी बायोलॉजीचे असतील ते। आता फिजिक्सचे 20 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 20 क्वेश्चन, मॅथ्सचे 20 क्वेश्चन। तुम्ही बोलणार 60च मार्क झाले आणि तुम्ही 80 मार्कचं कन्व्हर्जन कसं केलं? बेटा, मॅथ्सचा एक क्वेश्चन 2 मार्काला असतो। ठीक आहे, म्हणजे 20 क्वेश्चन किती मार्काला झाले? 40 मार्काला। फिजिक्सचे 20 मार्क, केमिस्ट्रीचे 20 मार्क, 40 + 40 किती झाले? 80 मार्क है ना। आता या 20 क्वेश्चनला आपण मी आहे ना, फिजिक्सचे 20 क्वेश्चनला मी 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतोय। ठीक आहे, 8 क्वेश्चन 8 क्वेश्चन 4 क्वेश्चन है ना। तसंच केमिस्ट्रीचे पण 8 क्वेश्चन 8 क्वेश्चन 4 क्वेश्चन असतील आणि तसेच मॅथ्सचे पण 8 क्वेश्चन 8 क्वेश्चन 4 क्वेश्चन असतील। क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? आता हे जे पहिले 8 क्वेश्चन आहेत ना, ते तुम्हाला ऍज इट इज पीवायक्यूज मधनं येणार आहेत, ऍज इट इज पीवायक्यूज मधनं। ठीक आहे, सेम टू सेम विदाउट व्हॅल्यू चेंज, याची मी तुम्हाला हमखास गॅरंटी देऊ इच्छितो। बघा, फक्त 8 प्रश्नांबद्दल बोलतोय मी। ठीक आहे, 8 प्रश्न तुमचे पीवायक्यू मध्ये येणार आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये। ठीक आहे, फक्त आता 8च आपण इथं कन्सिडर करू, नंतर पूर्ण कॅल्क्युलेशन करू। ठीक आहे, 8 तुमचे पीवायक्यूज मध्ये येणार आहेत सेम टू सेम। 8 प्रश्नांचे किती झाले? 8 मार्क झाले। फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किती झाले? 8 मार्क झाले। 8 8 16 झाले। मॅथ्समध्ये किती झाले? 8 प्रश्नांचे 16 मार्क, 32 मार्क फ्री झाले। पीवायक्यू मधून टोटल किती मार्कांचं येणार आहे मग? 32 मार्क फ्री, सेम टू सेम क्वेश्चन येणार आहेत है ना। आता हे पीवायक्यूज कुठे भेटतील? क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये सगळे पीवायक्यूज केलेले आहेत। तेवढे पीवायक्यूज केले ना, तुमचे ऍटलीस्ट 32 मार्क फिक्स होऊन जातील। क्लिअर गोष्ट आहे? ठीक आहे, क्रॅश कोर्समध्ये पीवायक्यूचे सेशन्स आम्ही ठेवले आहेत, प्रत्येक चॅप्टरचे पीवायक्यूचे सेशन वेगवेगळे आहेत आणि मॉक टेस्ट मध्ये पण आम्ही मिक्स केलेत सगळे पीवायक्यूज।
ठीक आहे, म्हणजे सगळेच पीवायक्यूज नाही टाकले बॉक्समध्ये, पण बरेच पीवायक्यूज आम्ही टाकलेले आहेत. ठीक आहे, तर तिथून तुमचे 8 प्रश्न फिक्स होऊन जातील. जर तुम्हाला स्वतःला पण करायचं असेल स्वतः करू शकतात, काही हरकत नाही. आता इथं मी तुम्हाला काही सॅम्पल टाकलेले आहेत बघा. हा जो प्रश्न आहे, द नंबर ऑफ वेज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग 500 डिसिमिलर बॉक्सेस इक्वॅलिटी अमॉंग द 500 पर्सन्स इज, किंवा हा खालचा प्रश्न आहे वेक्टरचा, किंवा हा खालचा प्रश्न आहे. 6 वेळा प्रश्न ऍज इट इज विचारलेला आहे, ऍज इट इज विदाउट चेंजिंग व्हॅल्यू. तर हा प्रश्न तुम्ही करायला नकोय का? आणि असेच प्रश्न आम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये घेतले, जे सगळ्यात जास्त विचारले, तर सगळ्यात जास्त विचारले जाण्याची शक्यता आहे ना. आणि तुम्ही पण असेच प्रश्न प्रॅक्टिस करा. जर क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये नसणार पण ना तुम्ही, पण असेच प्रश्न प्रॅक्टिस करा. आतापर्यंत आपला हिशोब कोणता लागला? 32 मार्काचा. आता पुढचे 32 मार्क बघू. आता 8 प्रश्न पुढचे तुमचे ऍज इट इज अदर सीईटीचे प्रश्न येणार आहेत, ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे, अदर सीईटीचे प्रश्न म्हणजे काय? कर्नाटका सीईटी, वेब जेई, गुजरात सीईटी, सीयूईटी यांचे सुद्धा प्रश्न सेम टू सेम मॅच होतात. सीईटी मध्ये सेम टू सेम मॅच होतात. 8 प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्ही धरून चाला. हे 32 मार्क झाले तुमचे. 32 मार्क झाले नाही है ना. तर आता 32 झाले तुमचे 64. किती मार्क उरले? 16 मार्क. आता हे प्रश्नांची पण मी तुम्हाला इथं सॅम्पल दाखवतोय. ठीक आहे, कर्नाटका सीईटी, तुमचं गुजरात सीईटी झालं, वेब जेई झालं, सीयूईटी झालं, यांचे हे प्रश्न बघा. ऍज इट इज प्रश्न तुमचे आलेले आहेत, ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे, हे प्रश्न पण आम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये टाकून दिलेले आहेत, म्हणजे ती पण प्रिपरेशन तुमची तिथंच होऊन जाईल. काही हरकत नाही, तुम्ही क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये नाही आहेत, काही हरकत नाही, तुम्ही स्वतः पण प्रॅक्टिस करू शकतात. खूप बुक्स मध्ये हे प्रश्न दिलेले असतात. ठीक आहे, झाले क्लिअर? 32 64 मार्क झाले. आता उरले फक्त 16 मार्काची गंमत. 16 मार्क तुम्ही सिंपल तुक्का टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढे यूज केले तर हे 16 मार्क तुमचे फिक्स होऊन जातील. ठीक आहे, 16 मार्कांची तुक्का टेक्निकसाठी एक सेपरेट व्हिडिओ येईल. ठीक आहे, मी गॅरंटी देतो, हे 16 मार्कांची तुम्ही स्वतः गॅरंटी घेतोय. तेवढे जर तुम्ही टिक मारून आले ना, तुमचे 16 मार्क फिक्स. फक्त इलिमिनेशन प्रोसेस यूज करायची, युनिट मॅच करायचे फक्त. ते युनिट मॅच करायचं मी शिकून देईल. हे 16 मार्क तुमचे फ्री मध्ये येणार आहेत. असे 64 आणि 16 80 मार्क तुमचे फिक्स असणार आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची गरज सुद्धा नाही. थोडीशी मेहनत घ्यायची, 80 फिक्स होऊन जातील. ही मी गॅरंटी देतो तुम्हाला, है ना. तर हे 80 मार्क आत्ताच्या आत्ता फिक्स करा. आणि तुमचे आत्ता टार्गेट कॉलेजेस जर तुमचे 80 आले ना, ते नंतरचे 80 आरामात पॉसिबल आहेत. आणि तुमचे टार्गेट कॉलेजेस सीओईपी, विजिटिया, वालचंद, पीएससीटी, व्हीआयटी, केजी सोम्या, डीजे सांगवी, थाडोमल हेच असले पाहिजे जर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी टार्गेट करताय. तर जर तुम्ही फार्मसीसाठी टार्गेट करताय तर तुमचे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, आयसीटी झालं, हे तुमचे टार्गेट कॉलेज असले पाहिजे. क्लिअर आहे गोष्ट? अजूनही 99 पर्सेंटाईल येतील. ठीक आहे, या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 99 पर्सेंटाईल लागतील. 99 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला 160 मार्क लागतील. अजूनही 160 मार्क येतील, याची मी गॅरंटी घेतो. फक्त तुम्ही योग्य क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट करा. तेवढं केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि अजूनही तुमचे 99 पर्सेंटाईल येऊ शकतात. जेवढे पण दिवस उठले त्याच्यात पण तुमचे 99 पर्सेंटाईल येतील, है ना. आता तुम्हाला काय करायचंय? फक्त तुमचे सिटिंग ड्युरेशन वाढवायचे, म्हणजे तुमच्या अभ्यासाचा वेळ खूप वाढवायचा आहे तुम्हाला. 6-7 तास कमीत कमी अभ्यास करायचा आहे बाळांनो. ठीक आहे, काही जरी अडचण आली मला व्हॉट्सअपवर विचारा, मला व्हॉट्सअपवर अपडेट करत जा की सर माझं हे चालू आहे, ते चालू आहे. माझ्या मोठ्या भावासारखं ट्रीट करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. जे पालक बघत असतील हा व्हिडिओ, तुम्ही मला तुमच्या विद्यार्थ्यासारखं किंवा तुमच्या मुलासारखं ट्रीट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी तुमच्यासाठी सतत अवेलेबल आहे व्हॉट्सअपवरती. मी तुम्हाला कॉलही करू शकतो. ठीक आहे, तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि व्हॉट्सअप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.